बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झाली आहे। विद्यार्थी आंदोलनामुळे घाबरलेल्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। शेख हसीना भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। बांगलादेशात आता लष्करानं सत्ता सूत्र हाती घेतली। पाहूया। भारताचा सख्खा शेजारी बांगलादेश अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा झालाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं शेख हसीना यांचं सरकारच उलथवून टाकलंय। 1971च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण आहे। या आरक्षणाला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। अखेर या आंदोलनापुढे माघार घेत शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। शेख हसीनांनी भारताकडे तातडीने आश्रय घेतला। संध्याकाळी 5:30च्या सुमारास शेख हसीना या दिल्लीला पोहोचल्या। दुसरीकडे आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसखोरी करून तोडफोड केली। पंतप्रधान निवासस्थानातील जेवणावर ताव मारला। एवढंच नव्हे तर तिथल्या कोंबड्या बकऱ्याही नेल्या। दुसरीकडे लष्करानं अंतिम सरकार स्थापन केल्याची घोषणा लष्कर प्रमुखांनी केली। हसीना सरकारने विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याची भावना बांग्लादेशी आंदोलकांमध्ये आहे। हमारे स्टूडेंट के ऊपर बहुत जुल्म किया है उन्होंने, तो अभी तो अच्छा ही हुआ जो हुआ। अभी तो शायद मतलब सेना बाहिनी के हाथ में गया है ना, तो अभी देखा जाएगा सामने क्या होगा। हम अभी चाहते हैं जो भी गवर्नमेंट आए वो आगे से ऐसा ना करे स्टूडेंट के साथ। शेख हसीना यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्यांचं सरकार स्थापन करणे किंवा नव्याने निवडणुका घेण्याचा पर्याय तिथल्या लष्करासमोर असल्याचं जाणकार सांगतायत। 85% जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल। तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा जियांचा आहे, जनरल इर्शाद यांचा आहे, जमाती आहेत, त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल। कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात। बांगलादेशच्या 3 सीमा लागून असलेल्या भारतावर तिथल्या अराजकतेचा काही परिणाम होईल का यावर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मला वाटतं त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का। बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील। बांगलादेशमध्ये सत्ता सूत्र लष्कराच्या हाती गेलेत। पाकिस्तानात लष्कराच्या हाती अप्रत्यक्ष सत्ता आहे। शेजारच्या देशांमध्ये लोकशाही सरकार नसणं ही भारतासाठी चिंता करायला लावणारी गोष्ट आहे। ज्या भारतानं बांगलादेशची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा देशात अराजकता निर्माण होणं चिंताजनक म्हटलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, ढाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।